नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. काय म्हणते अनुष्का? काय नाही, पाऊस येऊन गेला. पाऊस थोडाच आला, लय थोडाच पाऊस आला. गार वाटायला लागलं. आज इतकी गरमी होती विचारू नका. गार वाटायला लागलं. आणि आमच्या घरात काय रात्री गरम होतं आणि दिवसाकडे गार लागतं. हा आणि काहीच नाही, फक्त थोडस पाणी आता आलं. थोडस असं दिसतंय का? बाकी काय नाही. इतकं वारं होतं विचारू नका. खूप वारं होतं. आता लाईट आली तर एक व्हिडिओ काढा म्हणलं. असा राडा धुवून काढला, म्हणजे झाडून काढलं इथलं सगळं आतलं. सकाळी आणि आभाळ अजून गरजतंय. इजा बिजा लावतात ते अजून. नका लई आवाज येत असेल तुम्हाला. कसल्या इजा लावतात असल्या इजा लावायच्या ना. असलं वारं होतं जबर. आम्ही तिकडे गेलतो, बाईच्या इकडे जाऊन बसलो होतो. हे घरी नाही, पावसापेक्षा तर वारं जास्त होतं. हा, ह्यांनी फोन करून सांगितलं तिथं थांबू नका, घरी जा बाईच्या. मग तिकडे जाऊन बसलो होतो आम्ही. ते लग्न झाल्यापर्यंत तरी पण का बाईच म्हणते का? बाईच म्हणते. मला सवय लागली लहानपणापासून बाई म्हणायची. ती बाईच म्हणते मी तिला. कसल्याही झालं. आता पाऊस चालू असेल तिकडं, इकडून तिकडे गेला. हे ना अनुष्का, भीती वाटली का? अनुष्का म्हणायची मम्मी आपल्या कौलाचं काय. पण मुद्दा म्हणून आहे ना, तुम्ही माणसाल म्हणजे हे तुम्ही डोबळे ठेवलेले इथं, तर ह्यांची ती आयडिया आहे. म्हणून तर वाऱ्या कावराचं जर हे करायचं असेल म्हणून त्यांनी हे असं ठेवलेलं आहे. कुठं बरेच जण म्हणायचे ते कौलं झाकून घ्या, कौलं झाकून घ्या. रिसर्च करायचं होतं आम्हाला. पण ते असतं पप्पा सगळं डोक्याने असतं म्हणून ते ठेवलं. अहो किती वार आलं, किती वार होतं, किती ती 2 कौल तिथंच होते, हल्ली सुद्धा ना जागा. गेल्या वर्षी पण सगळ्यात वरच्या मजल्यावरती एक म्हणजे वार कौदानाचा दिवस होता ना, मुद्दा म्हणून आम्ही एक 20 कौलं वरती टाकून ठेवली होती, सगळ्यात वरती. पण ते अजिबात जागेवर हल्ली नाही. कौलाची जास्ती भीती अजिबात नाही काय असं भ्यायसारखं. आणि असं त्या पाऊस काय रोज आहे का? कधी येतो 2 तास आहे ना अनुष्का. आणि त्या पावसाची चिकचिक आली करायला छान वाटतं. गार वाटते. किचन मध्ये पण काय नाही, गळलं बिगळ काय नाही. सगळं सामान हे आपलं व्यवस्थित आहे, असं वरती ठेवून दिलंय मी. आणि इकडं काय झाकलेलं आहे सगळं, थोडंसंच राहिलेलं आहे. त्याच्यामुळे नाही एवढं पाणी येत इकडं किचन मध्ये वाटायचं. आणि एक ताईसाहेबांनी कमेंट केली ती, दुबईला जाण्याऐवजी घराचं काम कर. दुबईला काय मी पैसे बिशे काय भरणार नाही आहे. आम्ही जे प्रोडक्ट वगैरे कंपनीचं जे काम केलं त्याच्यातर्फे आम्हाला कंपनीने चालवलेलं आहे ते. काय मग असं गेल्यानंतर काय 10,000 लागतील ते लागतील. ह्यांना मी नको बोलत होती, पण हे म्हणले जा, असू दे, परत असा चान्स नाही येत. तर हे म्हणले जा, आहे ना. आणि अजून ते फिक्स व्हायचं आहे आमचं पुढच्या महिन्यात. अजून काय गेलेली नाही, आहे ना अनुष्का. तर असं त्या काचचं ह्याचं दरवाज्याचं केलं आहे नियोजन. पण सध्या त्यांनी कामं घेतलेली तर अर्जंट वास्तुशांती वगैरे आहेत, त्याच्यामुळे त्यांना ती कामं करून द्यायचे. तर कौलाचं आपलं पॅक करून घ्यायचं आहे एकदाचं. कौलं आणि काचा पॅक करायचं. दरवाजाचं एक मेन दरवाजा जरी बसवला तरी दरवाजाचं एवढं काही नाही. आमच्या मम्मीने बघा सारखी टिकली पडते, म्हणजे इतकी मोठी टिकली लागली. घाम येतो आणि घामाने असं पुसायला गेले की ती टिकली जाते निघून, टिकली जाते. मग एकदा टिळा लावून टाकला, निघायलाच नको, आहे ना अनुष्का. मम्मी टिकलीला घाण दिसते पण छान दिसते बाळा. मोठी टिकली चांगली असते, दिसते. चल छान. असं दे काहीतरी चेंज. आणि स्टोर रूम मध्ये तर कसलंच घडलं नाही आपलं. काय झालं तर सकाळी जरा राडा झालता सगळा आधी ती पुष्ट्याचा ह्याचा, म्हणून मी सगळं स्टोर रूम मधलं काढलं होतं पुष्ट्याचं. आपलं काहीच नाही झालं. पुष्ट इकडं ठेवल्यातून पुष्ट पण थोडं सुद्धा भिजलं नाही. काही नाही झालं, कारण इथलं वरती झाकलेलं आहे त्याच्यामुळं. असं द्या, नका काळजी करू. बऱ्याच जणांनी म्हणजे कोण काळजीपोटी पण बोलतं बाबा पोरे सोरे आहेत बारकी, पावसा पाण्याचं झाकून घ्या. पण काय तिथपर्यंत हातात जाईना. आम्हाला तरी वाटतंय का हे करा म्हणून, पण होईनाच तर काय करायचं, आहे ना अनुष्का. तर असं द्या. बाय सगळ्यांना. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. स्वयंपाक करायचा आहे आता. बाय बाय.